मित्रांनो, मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. पाहू शकता इथं जुगाड पद्धतीने आपण स्प्रिंकलर सिस्टम तयार केलेली आहे. म्हणजे जुगाड पाईपवर जुगाड करून आपण तयार केलं आहे. जसं की शेडनेट दिसून आलं आहे. हे 1.5 एकराचं शेडनेट आहे. हे जे दिसून आलं पूर्ण शेडनेट. आपण भाजीपाला पीक घेऊन यायचं. मेथी झालं, पालक झालं, सांबार झालं, शेपू झालं, मुळा झाला, बीट झाला, हे अशी आपण याची लागवड केलेली आहे. ह्याच्यात पूर्ण फेकीव पद्धतीने घेतले. जसं गव्हाची आपण गहू पेरतो तशा पद्धतीने आपण ट्रॅक्टरने करून घेतल्या आहे. पट्ट्या फाडून घेतलेल्या आहे. त्याची आपण लागवड केलेली आहे. फेकीव पद्धतीने सर्व पीक घेतलेलं आहे. आणि कसं घेतलं काय घेतलं तुम्हाला दाखवतो. आणि याच्यात पूर्ण आपण ऑर्गॅनिक पद्धतीने फवारणी करतो. कोणतंच रासायनिक केमिकल युरियासुद्धा आपण वापरत नाही याच्यात टाकण्याकरिता. जो कोणी आपण हिरवा येण्याकरिता आपण युरिया टाकतो, बाकी मारतो फवारे मोनो वगैरे, असं काहीच नाही. फक्त आपण ऑर्गॅनिक फवारणी करतो. शॅम्पूची फवारणी का शॅम्पू जी आपल्याला विकत मिळते कोणची पुडी घेऊन येईन त्याची फवारणी केली आपण. पाहू शकता हे स्प्रिंकलर सिस्टम तयार केलं आहे जुगाड पद्धतीने. हा जो काही दिसून आलेला आहे हा 1 इंच पाईपवर आपण पूर्ण स्प्रिंकलर सिस्टम तयार केलेला आहे. मग नुसतं एका स्प्रिंकलरनं आपलं ओलणे निघण याच्यातलं. याच्या आपण टप्पे लावू शकत नाही, पाईप निसटते, काही प्रॉब्लेम होते. ते न होता या स्प्रिंकलर सिस्टम तयार करून घेतलेलं आहे जुगाड पद्धतीने. 1 इंच पूर्ण पाईपवर आपण ते जो जे स्प्रिंकलर लागले राहते तेच आपण वापरलेलं इथं. जो आपला नरम पाईप आहे म्हणा किंवा हिरवा पाईप येतो मशीनचा फुटबॉलला जो वापरतो तो पाईप पण ते स्प्रिंकलर आपण फिट करून घेतलेला आहे. स्प्रिंकलरचं वरचं जे राहते स्टँडवरच ठेवलं. स्टँडवर जे स्प्रिंकलर लावलं राहते काढून घेतलं आहे आणि वरचं फक्त आपण त्यात फिट केलेलं आहे आणि ते टाईट करून घेतलं. आणि स्टँड एक सळाक देऊन ते जमिनीत गाळून ठेवलेलं आहे. जेणेकरून काय होईल आपल्याला पाणी द्यायला सोपं आहे. म्हणजे ते हलणार नाही, प्रेशर जास्त राहणार नाही. आपल्या ड्रीप सिस्टम आहे, आपण भाजीपाल्याला ड्रीप देतो. जसं कोबी झालं, वांगी झालं, टोमॅटो झालं, याला आपण ड्रीपनं पाहिजे त्याच्यावर ते स्प्रिंकलरसुद्धा चालते. अशा पद्धतीने आपण ते जुगाड बनवून घेतलेलं आहे. मला स्प्रिंकलरचा खर्च काहीच नाही आला. मला फक्त पाईपचा खर्च आला. कमीत कमी 700 ते 800 रुपये धरून घ्या. जे काही मी ड्रीप सिस्टम तिथून 1 इंचचं कनेक्शन काढून ते तयार केलं आहे. आणि मला तयार केल्यावर परत कसं आपल्याला एक रबर पाईप लागला. म्हणजे नरम जो पाईप आहे फ्लेक्झिबल पाईप तो घेतला आपण. जाडवाला घ्यायचा. जेवढा जाड राहील तेवढा चांगलं राहील. आणि प्रेशर खूप राहतं आपल्या मशीनला काय राहतो, प्रेशर राहतो. त्याच्याने मी 1 इंचीचं कनेक्शन करून घेतलं आहे. एखादी मी अर्धातही केला. अर्ध्याचं कसं होते प्रेशरनं पाईप इकडे हलते, तो हलत नाही 1 इंचीमध्ये. प्रेशर एकसारखं राहते. म्हणून ते आपण जुगाड तयार करून फिट करून घेतलं आहे स्प्रिंकलर पूर्ण. ते काय स्टँड काढलं आणि दुसरी जागी हलवलं. फक्त आपल्याला हलवाच लागते. याच्यात कसं होऊन आलं, पहिलं कसं होतं मी पट पाणी सोडते पाईपानंच 1 इंचीच्या 1 इंच पाईपानंच मी पट पाणी सोडते. त्याच्यात काय होऊन आलं होतं, झाडं मोडले जाय, हे मेथी तुडवले जाय, सांबार जो कोणतं पीक आहे ते तुडवलं जाय. आता कोणी तुडवलं जात नाही. आता कसं शावरसारखं उडते म्हणून स्प्रिंकलर उडतं बाकी पिकात, तसं हे उडते. त्याच्याने तेवढा त्रास नाही आम्हाला. वेळ वाचते, बचत वाचते. आपल्याला पाहावं लागत नाही पाईप हे वाफा भरला वाफा पलटवा, त्याची काही याच्यात त्रास नाही. आपल्याला डायरेक्ट पाणी चालते. एकसारखं ओलं होते, कुठं कमी कुठं जास्त काही होत नाही. एकसारखं पाणी जात राहते. आणि पूर्ण आपण ऑर्गॅनिक घेतो, कोणतंच केमिकल वापरत नाही. पण मेथीचा तोडासुद्धा झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसेल काही भागात मेथी तोडलेली आहे. उद्या आपण परत तोडा करू. मेथी आहे, पालक आहे, याचा तोडा करू. परत 8 दिवसानं परत मेथी पालक सांबार सर्व याचा तोडा चालू होईल. हे शेपूसुद्धा 15 दिवसात चालू होईल. हे जे काही शेपू आहे यात तण झाल्या पण आपण हे असंच ठेवू. कसं होतं, आपण पालेभाज्या घेतल्या जे काही आपण पालक झालं मेथी झालं जे उबडतो त्यासोबत कसे बाकीचे काही झाडं आहे ते सुद्धा मुळाला धक्का बसतं, ते सुद्धा उपडले. त्याच्यानं तण कमी होते. तण होतच नाही समजा, नाहीच्या बरोबर तण होते. म्हणून आपण हे जुगाड करून तयार केलेलं आहे. हे पाहू शकता. अशा याच्यात आपण मका लावला सावली येण्याकरिता, म्हणजे गरमी कमी होते. बघा याच्यातली मेथी आपण उपडल्या गेले. आज हा पट दिसून आले राहिले तुकडे याच्यात दाखवतो तुम्हाला चालून. तुम्हाला चालून दाखवते बघा. हे असे पट्टे आपण उपळून घेतलेले आहे. म्हणजे याचा तोडा करून घेतला. मेथी समोरसुद्धा मेथी आहे. उद्या आपण मेथीचाही तोडा करू, पालखीचाही तोडा. हे जे पालक दिसत आहे तिथंसुद्धा उद्या तोडा होईल. हे दुसरी पालक आपली तयार झालेली आहे. तयार होते 8 दिवसात हे तोडायला येते. ते झाली की हे झाले की परत आपण पालक पेरू. तेव्हा फिरिकामध्ये आपण परत लागवड करू पालखीची फेकीव पद्धतीने.
आणि बाहेर वांगी टोमॅटो आता आपण नवीन वांगी व नवीन टोमॅटो नवीन मिरचीसुद्धा आपण लागवड करणार आहोत. जशी की आता मी वांगीची लागवड केली आहे तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये पुढच्या. जर हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळेल. मी जे काही जुगाड बनवतो ते सुद्धा माहिती मिळेल. पट पाणी द्यायचं 1 इंच पाईपानं त्याचंही जुगाड बनवलेलं आहे मी, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ नका. हे जे काही हे 1 इंच पाईपावर बनवलं आहे म्हणजे स्प्रिंकलरचं जुगाड तयार केलं आपण. आता मी तुम्हाला पट पाण्याचा एक दिवस जुगाड दाखवेल, जसं पट पाणी आपण कसं देतो त्याचं जुगाड दाखवणार तुम्हाला एक दिवस. हे जर जुगाड आवडलं असेल कृपया करून लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा विसरू नका. हे तुम्हाला घरच्या घरी तुम्ही स्वतः करू शकता ना, फिटिंग नाही कोणी मेकॅनिकची गरज ना काही. फक्त आपल्याला काय पाईप आहे ना, जे कोणते कनेक्शन घेता तुम्ही ते फक्त जाड पाईपमध्ये घ्यायचं, कधी कनेक्शन 1 इंचीचं, जेणेकरून पाईप क्रॅक व्हायची निसटण्याची भीती राहणार नाही. हे जसं तुम्ही 1 इंचीमध्ये करून घेतलं आहे आणि जाड पाईप वापरलं, तिथं जिथून टी काढला काय काढलं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. पाहत राहा कसं केलं काय केलं, दाखवतो तुम्हाला कनेक्शनसुद्धा ते. तर हे अशा प्रकारे आपण जुगाड तयार केलं आहे बघा. इथे आपण नळाचे कनेक्शन घेतो, नळाची पाईपलाईन ज्या घेतो आपण सरकारी नळाला जसं कनेक्शन करतो तसं इथं 1 इंचचं हे लावून, जे काही म्हणतात नाव नाही माहीत म्हणलेलं, कनेक्शन जे कनेक्शन सॉकेट ते लावलं आहे. इथं रेड्युसर लावून 1 इंचचं कनेक्शन बेंड दिला, इथं आपण खाली परत बेंड दिला आहे, म्हणजे सरळ पाईपलाईन घेतलेली आहे. इथं कॉन्क्रीट टाकलं आपण, खाली जे दिसणार पाईप हल्ल्याने कॉन्क्रीट देऊन पक्का करायचं, आणि पाईपमध्ये निसटून जाईल प्रेशरनं, आता निसटत नाही. आणि जे समोर इथं 2 टी बसवले आपण, 1 टी बसवला आहे, 2 कॉक दिले आहे. याच्यावर आपण जे रेन पाईप राहतात ते सुद्धा आपण याच्यावरून चालवू शकतो, कारण की रेन पाईपला प्रेशर कमी पाहिजे, स्प्रिंकलरच्या पाईपवर लावायची गरज नाही. हे असं कनेक्शन जर तुम्ही वावरात काढून ठेवले तर अशा पद्धतीने आपल्या पाईपलाईनवर जे मेन पाईपलाईन त्याच्यावर तरी चालतात. हे मी जे काही पूर्ण जुगाडू पद्धतीने केलेलं आहे घरच्या घरी तयार. बघा इथं हे बघा टी बसवला, टी नंतर हे कनेक्शन एक कनेक्शन दिलं इकडे, हे दुसरं कनेक्शन, हे 2 कनेक्शन आपण काढलेले. याच्यावर आपण तो 1 इंचचा पाईप फिट घ्या बघा, इथे 1 इंचचा पाईप आहे फिट केलेला प्रेशर मेंटेन राहण्याकरिता. बघा हे 1 इंचचा पाईप, याच्यावर पूर्ण आपलं जो काही हे आहे स्प्रिंकलरचा पाईप तो आपल्या याच्यावर चालते, जुगाड जे केले ते याच्यावर चालते. आणि हे सुद्धा कनेक्शन आहे दुसरं, याच्यात आपण रेन पाईप चालवू शकतो. हे बघा असं चालू केलं, हे बघा व्हिडिओमध्ये दिसेल अशा पद्धतीने जे उडते. हे बघा ते पूर्ण आपण जुगाड पद्धतीने तयार केलेलं आहे. कापड वगैरे इथं याच्याकडे टाकलं आपण खतं देतो काही देतो, त्याच्यामुळे इथं कनेक्शन केलेलं आहे. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला अजून चांगली माहिती देईल मी व्हिडिओमध्ये, अजून जुगाड देईल. माझ्यापाशी 2-3 जुगाडीचे व्हिडिओ टाकलेलेच मी पुढे. आवडल्यास कृपया करून सबस्क्राईब करा.